क्रांतिकारी जय भीम सर्वांना. जय शिवराय, नम बुद्धाय, जय संविधान. जागा हो बहुजन रात्रवैरीचे आहे. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्ही प्लीज मला लाईक करा, शेअर करा. मी या ठिकाणी माझं थोडंसं मनोगत व्यक्त करणार आहे. मित्र हो, आज खरोखर परिस्थिती अशी आहे की माणूस हा इतका भयभीत झालेला आहे आणि या भयभीत अवस्थेमध्ये इतकं म्हणजे वाईट वातावरण चाललेलं आहे की काय होऊ शकतं सध्या, काय नाही. आणि जे आपली भारतातली मुलं आज तिकडं परदेशात शिकायला गेलेत, जॉबला गेलेत, नोकरीला गेलेत, त्यांच्यावरती आज त्या ठिकाणी ते घाबरून गेलेले आहेत, भयभीत झालेले आहेत. आणि तिकडनं इकडं कसं परत फिरायचं, कसं यायचं त्यातून. आणि खरोखर हे सगळं विषय पाहता खूपच गंभीर विषय आहे आणि खरंच इतकं म्हणजे हे आहे. मित्रांनो, खरोखर आज जे घडतंय, आज ते जे काही इराण जो देश आहे तो मागं घेत नाही, नम्र होत नाही. अमेरिकेचा तो जे कोण ड्रोन कोण आहे ती एवढं वाईट परिस्थिती चालली. तिसरं महायुद्ध व्हायला काय वेळ लागणार नाही असं हे सांगतात. तर मित्रांनो, मला एकच यामध्ये कळतं की जे काही हे आज सत्ताधारी आहेत, एक देश दुसऱ्या देशावरती उठला, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर, राज्यावर, आणि हे युद्ध असंच चालू राहते. आणि एवढे त्यात गरीब मरतात, गरिबांचं नुकसान होतं आहे. ते किती भयानक आहे, किती विचित्र आहे. अशा परिस्थितीमध्ये माणूस इतका भयभीत झालेला आहे सध्या की काय करायचं काय. इथे एका घरात माणसं नाही तर कुटुंब नाही, तर एक कुटुंब एकत्र नाही तर घेऊन काय बसले देशाचं. आणि अशा परिस्थितीमध्ये इथं सामान्य आणि गोरगरिबांचा जीव जातो. ह्यांचं काय जातं? कुठं बॉम्ब फेक, कुठं काय कर करतात हे खेळ आणि जीव जातो दुसऱ्यांचा. मित्र हो, पैशाने एवढा माज झालेला आहे ह्या देशांना. पैसा आहे आज त्यांच्याकडं, त्यामुळं त्या पैशाच्या जोरावर कितीतरी औषधं, गोळ्या, दारू, बॉम्ब, सगळे लढाऊ साहित्य, लढाऊ हत्यारं सगळे ते एवढं जमा करतात. पण ह्यांच्या काय बापाचं जातं, हे घरात बसून हुकूम सोडतात आणि खरोखर जे सीमेवर लढतात तेच मरतात. अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ह्या खरोखर या भारतामध्ये आज जे काही आहे ते खरोखर सगळ्यात सुखी भारत आहे, सगळ्यात सुखी हा देश आहे. पण ह्या देशाला सुद्धा उद्ध्वस्त करायचं काम चाललं आहे. मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती?